पोरच बघा थोडी सुरुवातीला पेटीचा आवाज आहे हार्मोन थोडी द्या लेवल वाढव थोड़ी लेवल है ना मॉडल पेटी थोड़ी कम हो गया हेलो हेलो अजून थोड़ी हेलो 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 सिंहासनी सांगतो एका क्षणभंगुर हे जीवन फुले बुवा क्षणभंगुर हे जीवन फुले बुवा तुम्ही भांडू नका
हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरिनामाचा वारस जपला पंचरत्न भुवानी हरिनामाचा वारस जपला पंचरत्न भुवानी कदम पांचळ पाटील भोक्तर अनेक चिंतामणी आरे गावत रत्न झाल कोकण कला भूषण आरे गावत रत्न झाल कोकण कला भूषण परशुरामाने लाविल बुवा परशुरामाने लाविल आम्हा कोकणचं दर्शन बुवा संगीताचे बादशाह पाटील कमल सूत महान संगीताचे बादशाह पाटील कमल सूत महान अडतल चिंतामणी बुवा कोकर भजनाची शान पहाडी आवाजाचे बादशाह बुवाचे जय राम पहाडी आवाजाचे बादशाह बुवाचे जय राम काव्य कस कराव बुवा काव्य कस कराव शिकविल काशी रामान हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली अशी आपली ही कोकण भूमी आणि या मुंबई नगरीमध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्राचा महोत्सव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हा कोकण महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी कोकणची कला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत आहेत आदरणीय या ठिकाणचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनीलजी राऊत साहेब त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राची धगधगणारी तो म्हणजे आदरणीय संजयजी रावसाहेब यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो सर्व या विभागातील या विधानसभेतील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी यांचे मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना आमंत्रित करून जी भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल आम्ही दोन्ही बुवांच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार मानतो सुरुवातीला त्यांनी भजन सादर केलं वय वर्ष 65 उंची जरी लहान असली तरी त्यात लागतील भजन केला नाही काय आदरणीय गणेशी पांचाळ बुवा नाही का चंद्रकांत बुवा कदम स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम यांचे ते मोठे शिष्य आणि आता या दुसऱ्या बारीला सुरुवात करतो म्हणजे मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरु मुक्काम पोस्ट वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी मुंबई पुणे महाराष्ट्राचे माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराचा आशीर्वाद घेतो माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अंबा भवानी हिच्या चरणी नतमस्तक हो सत्याचा वाली श्री सत्यनारायण चरणी नतमस्तक हो माझी मातृदेवता माझी पितृदेवता
यांना त्रिवार वंदन करून श्री आई दुर्गादेवी, आई भराडी, आई भगवती यांना वंदन करून आणि संपूर्ण जगताचा राहत्यावर गोब्राह्मण प्रतिपादक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती चरणी मानाचा मुद्रा करून मासाहेब आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना करून आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या पारंपरिक वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. टाळी वाजवलाच तर बरा होईल. कारण महिला मंडळात जेवढे पुरुष, कारण भजनात काय होता की पुरुष मंडळी जास्ती असतात, पण ह्यो एकमेव असो कार्यक्रम आहे शिवसेनेचं कोकण महोत्सव. नाहीतर कोकण महोत्सव असे बरेच भरतात. तो आता भैया युपीवाले पण कोकण महोत्सव भरूक लागले. पण ही जी गर्दी असतात ही फक्त या शिवसेनेच्याच कोकण महोत्सवामध्ये असते. आणि मुंबई या नगरीमध्ये आज बुवा पण ते मान्य करतील नाही का, या मुंबईसारख्या नगरीमध्ये हे हरिनाम कोणामुळे जर जिवंत राहिलं असेल तर ते एकमेव नाव म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं बघा. कारण एक आवाज दिला मुंबई म्हणजे बंद हो बाबा. आता तसा नाही. आता मुंबई बंद म्हटलं ते पाठशी सगळा गावता. पण हरकत नाही. अतिशय सुंदर बुवानी भजनाला सुरुवात केली आहे. त्यात आणि वयवर्ष बुवांचं 65च्या पुढे आहे. म्हणजे काय बघा परमेश्वराची, म्हणजे त्या हरिनामाची ताकद बघा नाही का. भले केस जरी काळे केल्याने असतील तरी माणूस भारी हा. आणि त्यात सुतारा हरकत नाही. प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण आणि खरोखर जरा तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही त्या महाराष्ट्राच्या वाघिणी आहात नाही का. आज छाती टोकपणे कुठेही जाता तेव्हा सांगता अरे मी शिवसैनिक आहे. आमच्या परेलमध्ये आमची पड्याळ आजी माझ्या बाजूक राहता. सगळ्यांना माहीत असाल. साधी सरळ बाई हो, पोट व्यवसाय करून पोट भरते, पण बाळासाहेबांबद्दल कधी अपशब्द कोणाकडून ऐकून नाही घेतला नाही का. म्हणून या ठिकाणी प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण करूया आणि नंतर गजराच्या माध्यमातून जेवढं जमेल तेवढं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. या ठिकाणी साऊंडवाल्यांचे आभार मानतो. अतिशय सुंदर असं साऊंड या ठिकाणी कार्यक्रमासाठी लाभलाय. तुम्हाला लाख सलाम. या ठिकाणी युट्यूबर्सच्या माध्यमातून माझे आमचे अगदी जवळचे हितचिंतक, त्यांना मित्र नाही म्हणू शकत कारण पोलीस सेवेमधून उच्च पदावरून आज रिटायर झालेली व्यक्ती म्हणजे आमचे चंद्रकांत रासप आज भजनी सेवेसाठी अहोरात्र या भजनी मंडळांसाठी आज जगतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सिद्धेश दुखंडे हे देखील उपस्थित आहेत. आमचे साळसकर असतील, अजित साळसकर. अतिशय तुमचे सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. आज बघा मला पक्वासात करतायत कारण दुर्वास बुवाच असो ते का मोठे बातमी करत नाही. पण आज मला पक्वासात करतोय तो माझाच विद्यार्थी आहे, माझ्याकडे शिकतोय भजन. तो म्हणजे ऋषिकेश मेस्त्री. अतिशय सुंदर गातो. ज्याप्रमाणे त्याला शिकवतो त्याप्रमाणे तो गातो. अतिशय सुंदर गातोय. वय नाही हो त्यांचा अजून जवळजवळ. आणि हिवाकडे तर नाही साधवता त्याच्यापेक्षा हिवाला, पण अतिशय सुंदर वादक या ठिकाणी नक्कीच.
आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती पंढरी वाळवंटी संत गोळा होती म्हणे नाम घेऊ भक्त होती नाथ घरी नाचे नाथ घरी नाचे माझा कथा नाथ घरी नाचे माझा दशावतार भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुला भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुला स्वतःच्या सुगंधाची स्वतःलाच भूलले तुझे नामले होती भारवले तुझे नामले होती भारवले अंतरंगी माया अंतरंगी माया मन हरवले तुझे नामले होती भारवले तुझे नामले होती भारवले तुझे नामले ओम नमोजी गणनायका ओम नमोजी गणनायका ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती छेदिका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वाचव्य करावे मधवा शून्यासी वधवावे कृपा कटाक्षे करोलिया ओम गणपतये नमः जगद्गुरु
समर्थ बजरंग छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरियाण कैलासवासी परशुराम पांचाळ कैलासवासी चिंतामणी पांचाळ कैलासवासी जयराम घाडीगाव या ठिकाणी भगवत होतं श्रेयस सरवणकर माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. ये श्रेयस येवर ये. त्याप्रमाणे आमचे जनक बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज नवीन दमाची ही राकेश मिशाळ असे अनेक नवोदित कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद, तुमचे आभार मानतो. या ठिकाणी प्रथमतः ज्या परंपरेनुसार नाही का बुवानी सांगितलं की या भजन कलेला या भजन परंपरेला एक इतिहास आहे. आज स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम असतील, परशुराम बुवा पांचाळ असेल, विलास बुवा पाटील, वामन बुवा खोपकर आहेत, चिंतामणी बुवा पांचाळ, जयराम बुवा गाडीगावकर, काशीराम बुवा बरोबर असे अनेक संत मंडळी या आपल्या या भूमीमध्ये जन्माला आली आणि त्यांनी हा दिलेला हरिनामाचा वारसा आज आमचं भाग्य थोर पूर्व पुण्याई म्हणून आम्हाला हा हरिनामाचा वारसा जपण्याचा एक सन्मान आम्हाला या ठिकाणी भजनी बुवांना मिळाला आहे. त्यांचा आदर आणि सन्मान हे राखणं हे माझं, कारण ह्या दोघांमध्ये आजची डबलवारी म्हटली की खेकट्याक मेकट्याईला दुसरं जर बोललो नाही तर त्याचा भजन मळमळीत नाही काय. पण आज दोघांचा झाला काय ज्वात असा झाला, कारण एक नवीन पाडवा आणि बुवा आमचे ज्येष्ठ म्हणजे आमच्या गुरु समान या व्यक्तीबरोबर बसायला मिळालं भजनासाठी, हेच आमचं परम भाग्य आहे बघा. नाही तर हे दिवस आम्हाला कधीच मिळाले नाही. आणि हे माझ्या गुरुजींमुळे भजन सम्राट प्रमोद बुवा हरियाण यांच्यामुळे हे दिवस आम्हाला लाभले नाही का. त्यामुळे त्यांच्या नावाला कुठे डाग लागणार नाही अशी ही व्यक्तीला मी बोलू शकत नाही. पण तुमचा मनोरंजन चांगला करणार, काय काळजी करायची नाही, कारण ते झाले जुन्या दमाचे होते, तर त्या काळातले होते. त्या काळातला प्रेम वेगळा होता आणि ह्या काळातला प्रेम वेगळा. पण नक्की गजराच्या माध्यमातून आपण ते करूया, कारण भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजेच भजन. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घेऊन जन्माला आलेलं तुम्ही आम्ही हे प्रत्येक जण आता या महाराष्ट्र भूमीमध्ये आज जपतोय नाही का. आज त्या महाराजांच्या नावाला देखील कुठे काळीपा लागला नाही पाहिजे, असं कर्म आपल्याकडून झालं पाहिजे या ठिकाणी. म्हणून म्हणतोय, कारण शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज, कारण महाराजांना तुम्ही आम्ही बघितलं नाही, महाराजांचा इतिहास वाचला, पण माझ्या महाराज कसे असतील, महाराजांचं कार्य कसं असेल हे फक्त एका व्यक्तीकडे बघून आम्हाला समजलं, ते म्हणजे आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाही काय. म्हणून कारण कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची, कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची, अरे फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल बाळासाहेबांची, मूर्ती दिसेल बाळासाहेबांची, मूर्ती दिसेल बाळासाहेबांची नाही का. असे बाळासाहेबांचे विचार घेऊन जन्माला आलेली ही संघटना म्हणजे शिवसेना नाही का. कोणाकडे पैसा नव्हता हो, बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले नाही का. त्यावेळी पायात घालायला चपला पण नव्हत्या. आमच्या समोरची उदाहरणात आमच्या जेव्हा कानात त्याचे इतिहास पडतात, पण बाळासाहेबांनी प्रत्येकावर लक्ष ठेवलं आणि प्रत्येकाला तो सन्मान आपल्या ह्याच्यात दिला नाही का. अशी व्यक्ती थोर. आणि तुम्हाला सगळ्यांना सलाम करून या ठिकाणी बुवा काय बोलले थोडेफार ते गजराच्या माध्यमातून आपण मजा करूया, कारण वेळ कमी आणि सोंगा जास्ती आहेत. आज मालवणीत आमच्या म्हणा वेळ कमी पण सोंगा जास्ती, त्यामुळे ती सोंगा हळूहळू पुरी करीत नाही तर काय होत, मुंबईसारख्या ठिकाणी 10 वाजले की साहेब इले ऐकला. त्यामुळे ह्या आमचा जरा टेन्शन वेगळा. म्हणून लवकर आपण भजनाला सुरुवात करूया. बुवांनी अतिशय सुंदर भजन केलंय. बुवांच्या भजनाला नाव ठेवणार नाही, त्यांच्या तोडीच तोड, कारण जुनी परंपरा कोणी टिकवायची तर आदरणीय गणेश पांचाळ बुवा जरा जोरदार टाळ्या त्यांच्या झाल्या पाहिजे.
भजन घेऊ. केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, वसंत परिकंत कोकी गरबान गावे, झुलना में बैठे आते पीके संग झूले, पीके केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले. या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी रासप याचकडून 201 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आई भवानी आमचे देशाचा बुलंद आवाज माननीय शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब अच्छा नक्कीच 2 मिनिटं फक्त जावं भजनाच्या नंतर आपण, कारण साक्षात गुरव आहो. राऊत साहेबांची तब्येत कशी बरी नाही होत ती बघतोय, कारण गुरव म्हटल्यावर साधारणचा काम करा, कारण देवाक आंघोळ घालणारो माणूस म्हणजे तो गुरव नाही काय. म्हणून भजनाच्या माध्यमातून
थोडंसं आवाज जरा बोलू. गाती हरी घनश्याम 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 वाला बघा हे नोटिशन बांधलं स्वर्गीय परशुराम बुवा पांचाळ नाही का. एका एका लाईनीमध्ये नवीन मुलांना शिकण्यासारखं खूप आहे. तर एका लाईनीमध्ये त्या रागाचं नाव टाकलंय. नुसतं रागाचं नाव टाकत नाही गेलं तर त्याला अर्थपूर्ण ते काव्य पूर्ण केलं. बघा भगवानाचार पशु पक्षी समाज आद करीली हंस
शुद्ध स्वरे मन शांत होता पुन्हा लागे ओढा मन शांत होता पुन्हा लागे ओढा दत्ता माली ओढा संसाराची पाऊले नगती पंढरीची वाट पाऊले नगती पंढरीची वाट सुखी संसाराची जोडुनिया गाठ सुखी संसाराची जोडुनिया गाठ पाऊली चलती पंढरीची वाट पाऊली चलती पंढरीची वाट पाऊली शुद्ध स्वरे शुद्ध स्वरे दरबार भरला विधी हरी घनश्याम 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 धन्यवाद 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 आदरणीय आमचे मित्र बुवा प्रवीणकर यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू संतोषजी भोगले बुवा यांच्याकडून हे माझ्यासाठी 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 सौ सायली कुबल श्रीमती अक्षता पालांडे सौ छाया कारांडे या तीनही भगिनींकडून हे 101 असे 300 हो त्यांची फरमाईश आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक गाणं झालं पाहिजे नक्कीच कारण त्या व्यक्तींबद्दल आम्ही आज इथे ह्या शिवसेनेचा कार्यक्रम म्हणून आम्ही आज त्यांच्याबद्दल गाणी बोलू असा दुर्वास गुरव नाही जोडीवाल्यांचा मला काय माहीत नाही पण दुर्वास गुरव नेहमी भटण्याच्या सुरुवाती का त्या शिवसेना प्रमुखांका वंदन करूनच हरिनाम चालू करतात कारण तेवढा त्यांनी केलेला आणि ते आम्ही जवळून बघितलेले आदरणीय अजितजी साळसकर कोकणची रंगभूमी हे त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे श्री आदरणीय संजयजी राऊत साहेब यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी गाराणे घालणे आदरणीय अभय राणे शाखा प्रमुख कन्नमवार नगर आणि ते गाव त्यांचं बापर्डे देवगड यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद 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 मित्रांनो सगळं करूया काही संजय राऊत साहेबांना काही होणार नाही उद्या बघा फरक थोडंसं जाणवतो कारण विषय तो नाही हो गुरवा शेवट त्या जागेवर गुरवा घालला त्या मोठा काम केला पण आदरणीय आज ज्यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्यांनी कारण प्रत्येक वेळी काय ज्यांनी आमंत्रण केलं असं त्यांचं नाव घ्यायचं पण किती मोठ्या मनाचे तुम्ही खरोखर तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण माझं नाव कुठे घेऊ नका माझ्या शिवसैनिकांचं नाव घ्या तिकडे बस झालं आणि माझ्या साहेबांचं नाव घ्या हे खरे शिवसैनिक होतो नाही तर आता डुप्लिकेट भरपूर झाले होते
हरकत नाही, रूपाचा अभंग या ठिकाणी घेऊया. कारण 4 बाऱ्या होणार आहेत. ही डबल बारी म्हणजे काय तर कोकण म्हटलं, आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की 2 आपले श्वास आहेत. एक म्हणजे डबल बारी भजन आणि दुसरा म्हणजे दशावतार. ह्या 2 गोष्टी जर आपल्या जिल्ह्यामध्ये नसतील तर माणूस जगणं कठीण होईल. आपल्या कोकणी माणसा खावा काय? मासो, माशाचा सार, बाकी जगो आमचा काय नको. सगळा भात आम्ही पिकवतो, नाचणे पिकवतो, उडीद पिकवतो. हे सुद्धा ह्यांची शेती नाही. पखवाज आणि तबलावादक यांस आदरणीय सत्यवान सावंत वर्धे यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय संदेशजी लाड यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग घेऊया, गजर घ्यायचा आहे. या ठिकाणी ही व्यक्ती जी बसली आहे आदरणीय दीपकजी कोकाटे, खूप मोठा माणूस आहे. राहणं साधं आणि भजनावर नितांत प्रेम. आज मुंबईसारख्या नगरीमध्ये आज भजनी बुवा म्हटल्यावर काय तो घरात बसणार नाही, लक्षात ठेवा. प्रत्येकात रंगमंच देण्याचं काम या व्यक्तीने केलं. जरा जोरदार टाळ्या आमच्या कोकाटे साहेबांसाठी. कारण एका यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं आणि आज माझी त्यांची पहिली ओळख. आणि परमेश्वराक सांगितलं होतं की हो माणूस एकदा तरी माझ्या बाजू भजनाच्या वेळी बसत नाही, पण त्या स्वप्नात पूर्ण झाला. हृदयान भुजीलीना शोभियलीहा, हृदयान भुजीलीना शोभियलीहा. मकरंद ठेवा लुटण्यास आला, मकरंद ठेवा लुटण्यास आला. बांधी जीवाला, बांधी जीवाला सुखाशामणी, बांधी जीवाला सुखाशामणी. मर्मबंधातली देवही, मर्मबंधातली देवही, मर्मबंधातली देवही. विठ्ठला विठ्ठला जय जय विठ्ठला, विठ्ठला 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 जय जय विठ्ठला. जयंती
सर्वांनी टाळ्या वाजवा जरा.
आदरणीय श्री प्रकाशजी पुजारी शाखा प्रमुख कन्नमवार नगर आणि गाव त्यांचं पडेल देवगड यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय किशोर तावडे यांच्याकडून आमचे पखवाजवादक ऋषी मेस्त्री यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी सुरेशजी राणेबुवा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पावनादेवी प्रासादिक भजन मंडळ आदरणीय रामचंद्रजी कदम यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृषी पैसे घे. आदरणीय माझे मित्र आणि नवीन नामाचे भजनी बुवा ऋषी जनक प्रथमेश जनक जरा जोरदार टाळ्या झाल्यात आमच्या माझ्या प्रथमेश जनकसाठी. अतिशय सुंदर भजन कसं करावं नवीन पिढीने आज त्यांच्याकडून शिकावं. माझे राकेश मिसाळ असतील जरा वरचढ जातात. ढोलकीच्या बायाचा जरा गेम वाढवा. आदरणीय ऋषी प्रथमेश जनक यांच्याकडून देखील 201 रुपये एवढेच पाठवलं. प्रथमेश गुगल पेच्या माध्यमातून बक्षीस आले, स्वीकारतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे श्रेयस सरवणकर उत्कृष्ट पखवादोदक यांच्याकडून देखील 501 रुपये गुगल पेच्या माध्यमातून आलेले आहे. त्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद. पैशाचा उगाच करतात. श्री महेंद्र जंगम राजापूर माझ्यासाठी 101 आणि माझ्या दोन्ही वादकांसाठी 51 असं बहुमूल्य असं बक्षीस आलंय. त्याचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 51 देऊन टाकलेले जेव्हा म्हणजे आज हे एक समाधान वाटतं. म्हणजे एकाच खुश करीत नाही तर भाजप्याचं होता काय भाजपी आता ह्याची तब्येत बघावं. म्हणजे हे घराकडे जाऊन माका वाटत नाही हे बसतील खुर्ची पण हरकत नाही वाजवतो. या ठिकाणी आज आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटलं की बाळासाहेब ठाकरे नाही का. आज संपूर्ण जगाला ज्या व्यक्तीचं नाव आहे ती व्यक्ती माझ्या महाराष्ट्रातली आहे. हे आमचं भाग्य आहे बघा नाही का. अरे भल्या भल्याने बाळासाहेबांचा धसका घेतलेला नाही का. पाकिस्तान घाबरायचं कोणाला नाही का. कारण बाळासाहेब कसे होते नाही काय. अरे जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता. जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता. कारण हातामध्ये तलवार घेऊन माझ्या शिवबा त्याला लढला होता. माझा शिवबा त्याला लढला होता. अरे जिंकून देखील मुंबई सारी तो दाऊद देखील रडला होता. जिंकून देखील मुंबई सारी तो दाऊद देखील रडला होता. कारण मस्तकी रिव्हॉल्वर राहून माझा मान्या सुर्वे त्याला लढला होता. माझा मान्या सुर्वे त्याला लढला होता. अरे जिंकून देखील सीएसटी सारी अजमल कसाब देखील लढला होता. कारण त्याची कॉलर पकडून माझा तुकाराम ओंबळे त्याला लढला होता. माझा तुकाराम ओंबळे त्याला लढला होता. असं हे आपलं महाराष्ट्र. अरे पहिला मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना केलाच पाहिजे. पहिला महाराष्ट्र
महाराष्ट्रात पहिला मानाचा मुद्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांना केलाच पाहिजे। आणि जर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर जय महाराष्ट्र हे बोलावंच लागेल, जय महाराष्ट्र हे बोलावंच लागेल, नाही का? असं आपला हा महाराष्ट्र म्हणून एक महाराष्ट्र गीत या ठिकाणी सुरू, या गीताने सुरुवात करतो। बुवांसारखी गाणी मी म्हणणार नाही, कारण त्यांचा दोष नाही, त्यांचा आदरणीय प्रवीण नर यांच्याकडून आमचे ऋषी मेस्त्री पखवाजोदक यांच्यासाठी 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। बुवानी गाणं म्हटलं नाही होतं खायचा। स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो हो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो हो कोकण। तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन। तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन। व ही गाणी म्हणण्यापेक्षा ना या गाणं जर म्हटलं असताच ना सगळ्यांनी उठून सलाम केला नसतो। ही बायकाची बसली आहेत ना, प्रत्येक बायकाने आपापल्या पर्शीत 100 रुपये काढून हात घातला नसतो। तर गाणं खायचा बघा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। एकपणाने भरती वारी मातीचा घागरी, एकपणाने भरती वारी मातीचा घागरी। भीमतडीचा भीमतडीचा तट्टानाळा, यमुनेचे पाणी माझा माझा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। व ह्या खात्री आपल्याला बरा वाटला असं नाही काय, म्हणून भवानी पण अतिशय सुंदर असा गजर घेतला होता। मगाचपासून ज्या आतुरतेने ज्या आपुलकीने ज्या चिठ्ठ्या येतात नाही का, म्हणजे आदरणीय संजयजी राऊतसाहेब यांची तब्येत प्रकृती थोडीशी खालावली आहे आणि त्याच्याबद्दल भवानी गारणं घालावं या ठिकाणी। खरोखर आपण गारणं घालावं, कारण महाराष्ट्राची तोफ जी कोण असेल ती फक्त एकमेव संजय राऊतसाहेब नाही का। कारण सकाळी उठून त्यावेळी बाळासाहेबांनी सुरुवात केली होती, म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला जाग करण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिक चालू केलं होतं नाही का।
आता त्यांचा वारसा पुढे घेऊन आज संजय राऊत साहेब प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक झोपलेल्या माणसाला जाग करण्याचं काम आदरणीय संजयजी राऊत साहेब करतात. जरा जोरदार टाळ्या त्यांच्या हातात द्यायला पाहिजे. बघ बाबा देवा धन्य समर्थ महाराजा, आजच्या काय हा संजय राऊत लेकरू असा, आजची काय त्यांच्या अडचण काय येता हा, काय ती कशामुळे काय कोणामुळे जर अडचण येत असा, जसं त्यांचं आजपर्यंत रक्षण केलं आणि आजची काय त्यांची प्रकृती खालावलेली आहे परमेश्वरा, ती प्रकृती उद्याच्या 8 दिवसाच्या आत त्यांची प्रकृती होती तशी ठणठणीत कर रे महाराजा. छत्रपती शिवाजी महाराज की. कारण बाळासाहेबांचा एकमेव मावळा कट्टर नाही का, हाताचा रक्त जरी गेला तरी भगवा येईल, एवढा हिंदुत्व कट्टर नाही का. आज गरज आहे, आज उद्धव साहेबांसारखं काम कोणी नाही केलं बघा. अरे त्यांच्या नशिबी काय आलं बघा, मुख्यमंत्री पद हातात आलं आणि कोरोना इलो, पण तो माणूस डगमगलो नाही हो. तो म्हणालो माझा पद जाऊ दे बाजू, पण जी जी व्यवस्था ज्या रयतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ना, तेच तत्व धरून उद्धव साहेब ठाकरे यांनी प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत अन्न कसं पोचेल याचीच काळजी केली बघा नाही का. पण असो, सगळेच वाईट दिवस नसतात, लक्षात ठेवा. येणारा सूर्योदय हा फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होईल आणि या महानगरपालिकेवरती फक्त भगवान झेंडा फडकेल. कारण कोणाच्या हिंमत नाही हो, असे किती चायवाले येऊ दे, कोणाच्या हिंमत नाही. आणि आपल्या बोलण्यात तर मी कोणा घाबरत नाही. पहिली गोष्ट, आमचो पक्ष नाही, आमचो हरिनाम पक्ष, पण ज्या हातात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी काय नाही का. या ठिकाणी गजर घेऊया. फक्त तत्पूर्वी 2 गाणी म्हणतो, कारण बुवानी सुरुवातीला 1.5 तास भजन केलं, मी पण एक थोड्या वेळात गजर आठवतो. हो, 5 मिनिटं की 10 मिनिटं? 10 मिनिटं ना. हा गजर, कारण तुम्ही लहान आहे मी बघा हो, माका असे घाबरवू नको. जीव लावून वेडा परी काह सोडून गेलत जना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेवा. जीव लावून वेडा परी काह सोडून गेलत जना, जीव लावून वेडा परी काह सोडून गेलत जना, बाळासाहेब जन्म घ्या सन 1626 जन्मसी आलाय बाळ, मराठी मुलगासाठी जणू जन्मला शिवराय. पुत्र महाराष्ट्राला पार नाही कोणाला, बाळासाहेब जन्म घ्या जीवनावडी वेळा परी काह सोडून गेलात जना, जीवनावडी वेळा परी काह सोडून गेलात जना. बाळासाहेबांच्या स्मृतीस विनम्र
अभिवादन. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी एक फक्त गाणं या ठिकाणी घेतोय. आणि एक दोन गाणी म्हटली होती नाही का. आम्ही निघालो तुम्ही येता का, आम्ही निघालो तुम्ही येता का. माझ्या साईनं भेटाया तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला, पलकणी घालात पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, बोलावून साई हेर म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने मला. मैं खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के मेरे घर के मेरे घर के सामने साईना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के सामने साईना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के सामने साईना तेरा मंदिर बन जाए. मैं खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के निष्ठावंत शिवसैनिक यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहतो निष्ठावंतांची शिवसेना. अरे वा. रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र. हबब पालेकर हरिभक्त परायण पालेकर भांडूप यांच्याकडून हे 251 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय पंडित कोकाटे बुवा यांच्याकडून हे 201 रुपये आणि चंद्रकांत कदम बुवा यांचं एक गाणं झालं पाहिजे या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी प्रदीपजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आभार मानतो बुवा. यावरती बुवा संजय सावंत प्रिंटिंग प्रेस यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे ब्राह्मण्य भजन मंडळ चिंचपोकळी बुवा दिवाकर पाटकर मंगेश सावंत यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय माधुरी शरद दोडके या भगिनींकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक दोन तीन कदम बुवा 1 2 3 धरून ठेचीन हाता कावलो तर उभो पेचीन हाय.
एक म्हातार झोपलो पावला गेलो काकाच्या मडक्या उचलून झाल्या इथे पणी त्याच्या नावात ठेवल्या औषीचा या ठिकाणी गजर घेऊन कारण वेळ कमी आहे भुवांची पण बारी व्हायची आहे त्यामुळे जास्ती न काय बोलता या ठिकाणी गजराला सुरुवात करूया युगे 28 पांडुरंगा विटेवारी आणि अतिशय थोडक्यात सांगितलं पण अतिशय सुंदर या ठिकाणी आध्यात्मिक गोष्टी प्रबोधन केल्या नाही का मी पण या गजराच्या माध्यमातून कारण वेळ कमी आहे बुवांना पण बारी आहे 5-10 मिनिटं 5 मिनिटामध्ये या ठिकाणी बारी संपून बुवांना देतो कारण शेवटी नाव इलाज आहे कारण लोक समोर जर बसली असतील तर प्रत्येक भजनी कलावंतांना ती आशा असते की आपणही देखील आपली कला त्यांच्यासमोर सादर करावी नाही का आणि महिला वर्ग म्हणजे सगळ्यात भजनी बुवांचा आवडतो विषय नाही काय कारण सगळे पोरगे हे पुरुष मंडळी गावोगावी जाऊन बाजूच्या ह्याच्यात जाऊन भजनं ऐकून येतात नाही का पण महिलांना तो चान्स मिळत नाही कारण दिवसभर त्या नवऱ्याचा सगळा करून नवऱ्याचा डबो करा पोरांचा करा सगळा करून ती वैतागलेली असं काहीतरी मनोरंजन हवं असतं नाही का आणि त्या मनोरंजन करता करता परमेश्वराचं नामस्मरण करत नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे नाही का आणि श्रवण भक्ती झाली पाहिजे शेवटी कलियुग आहोत आपण जरी परमेश्वराचं नामस्मरण हे करता आणि एखाद्या कोणाला जरी त्रास झालो तरी आपल्या पुण्याचा उपयोग शून्य नाही का म्हणून आयुष्यात काय नाही हो ज्याला जन्म आणि मृत्यू हे समजलं तो आयुष्यात पैशाची घमेंड आणि स्वतःचं रूप कोणाच्या समोर दाखवणार नाही कारण बघा येताना परमेश्वराने पण असं सांगितलंय की एखादा कोण जर येणार असेल तर त्याची 9 महिने अगोदर आपल्याला कल्पना दिली नाही का कारण देवाक माहित होता की माणूस या सुख पचू शकतात दुःख पचू शकत नाही म्हणून जाऊची वेळ देवाने आपल्या मुठीत ठेवलेला त्यामुळे जेवढं आयुष्य तेवढा सुंदररित्या जगा नाही काय आणि प्रेम करून जगा प्रत्येकावर म्हणून बुवाचं वय लय पण त्या माणूस दिसता तसं नाही बघितला 15 दिवसात डांबरीकरण असतं डोक्यावर आता म्हातारे भय काय हे काय डांबरीकरणाचा गरज आहे मागा सांगा अरे कोण कहता है बुढ़े इश्क नहीं करते बुवांसाठी आया कोण कहता है बुढ़े इश्क नहीं करते बूढ़े इश्क करते लेकिन उनपे कोई शक नहीं करते बाकी काय नाही आणि सुतार असल्यामुळे मी त्यांना जरा घाबरवलं असतं कारण सुताराची बाकी सगळी हत्यारं चांगली आहेत पण एकदा वळंबो जर मगाशी सांगितलं नाही उठता धमकी दिला नाही हा वळंबो लावून तुका ताशील त्या वळंब्याकच त्यांच्या मी घाबरतोय ऐकला सचिन दळवी याचकडून 501 रुपयाचं पारितोषिक आणि पोवाडा घ्या 1-2 मिनिटात घेऊया महाराष्ट्राचा लाडका राजा
महाराष्ट्राचा लाडका राजा होता शूरवीर वंदितो आम्ही शिवराया नमनामि तव तव पाया बोला हर हर महादेवनी महाराष्ट्राचं बांधून तोरण महाराष्ट्राचं बांधून तोरण महाराष्ट्राचं बांधून तोरण शिवाजी राजानं स्वराज्य केलं स्थापन स्वराज्य केलं स्थापन मुघलांना धडा शिकवून मुघलांना धडा शिकवून मुघलांना धडा शिकवून केली दानदान लाडक्या मुच्या शिवबान धन्य धन्य शिवाजी राजा धन्य 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 शिवाजी राजा धन्य त्याची प्रजा मुजरा मी करीतो राजा बोला हर हर महादेवनी बोला हर हर महादेवनी बोला हर हर महादेवनी धन्यवाद 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 युगे 28 उभा पांडुरंग विटेवारी माय पित्याची ती सेवा भक्त पुंडलिक करी माय बापा विना देव नाही या भुवरी बघा परमेश्वर कुठे आहे तर स्वतःच्या घरात देवा आहे काय अरे कशास जातो पंढरपूर इथे तर तुझं पंढरपूर आहे काय मंत्र संकटात तारी बोला रामकृष्ण हरी युगे 28 उभा पांडुरंग विटेवरी माय पित्याची ती सेवा भक्त पुंडलिक करी माय बापा विना देव बघा नाही या भुवरी दैवत आई जगी थोर बाप तो जीवनाधार बाप तो जीवनाधार नौका खाऊनी संसारी सांभाळिले जीवनभर स्नान केल्यावरी तू चरण त्यात धरी स्नान केल्यावरी तू चरण त्यात धरी मनोभावे सेवा करी देव उभा आहे दारी बालपणात सांभाळिले तारुण्यात उभारिले
नैनी अश्रू बाईला येता घरा सारा विसरला शिवरा बाईला येता घरा सारा विसरला शिवरा नैनी अश्रू तू आणले तुझी येत नाही सारी युगे 28 विठू तो विटेवरी देव भक्त कुंडली कबरी विना देव या नाही हो भुवरी मंत्र संकटात ताजो पडी आणि वेळ खूप कमी आहे काय देऊ आपण काय देऊ काय माझं काय करू देवासी
हॅलो. शिवसेनेचे माजी आमदार सन्माननीय विभाग प्रमुख श्री रमेशजी कोरगावकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विक्रोळी विधानसभेतर्फे त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. रंगदेव दे माते तुम्हा कुंडली गमनदा धन्यवाद. या ठिकाणी गणेश पानसर